अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन स्टोरीसोबत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रात्री झोपायला जातो पण डोळे मिटले की विचार सुरू होतात. कधी जुन्या गोष्टी आठवतात, कधी उद्याची चिंता, कधी कारण नसताना भीती, आणि मग 1 वाजता 2 वाजता पण झोप येत नाही. तर तुमच्यासोबत असं होत असेल तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक साधा मंत्र तुमचं मन शांत करून तुम्हाला गाढ झोप देऊ शकतो. आपल्या मनाची एक सवय असते. दिवसभर आपण कामात व्यस्त असतो, पण रात्री जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा मन ॲक्टिव्ह होतं. अपूर्ण विचार, भीती, चिंता, ओव्हर थिंकिंग हे सगळं एकदम वर येतं. म्हणूनच त्या विचाराने आपल्याला रात्रभर झोप येत नाही. हे फक्त तुमच्यासोबत नाही तर आज लाखो लोकांना हा त्रास आहे. अशा वेळी आपल्याला हवा असतं मन शांत करणारा एक साधा उपाय, आणि तो उपाय आहे श्री स्वामी समर्थ. हा फक्त शब्द नाही, हा एक शक्तिशाली नाम जप आहे. हा मनाला स्थिर करतो आणि आतून शांतता निर्माण करतो. हा मंत्र कसा जपायचा ते नीट समजून घ्या. झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा. बेडवर किंवा जमिनीवर शांत बसा. डोळे बंद करा. आता हळूवार मंत्र म्हणायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाई करू नका. प्रत्येक शब्द स्पष्ट बोला, मनापासून बोला. किमान 21 वेळा. शक्य असेल तुम्हाला तर 108 वेळा तुम्ही हा मंत्र जपू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर विचार येत असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त मंत्रावर लक्ष ठेवा. आता जाणून घेऊया या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे. श्री म्हणजे शुभता, सकारात्मक ऊर्जा. स्वामी म्हणजे आपले रक्षण करणारे. समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान. असा हा मंत्राचा अर्थ येतो. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा तुम्ही तुमचं मन, तुमची चिंता एका उच्च शक्तीकडे सोपवत असता. हा जप केल्यामुळे होतं काय? त्यामुळे मन हलकं होतं, भीती कमी होते आणि आतून शांतता निर्माण होते आणि शांत झोप पण लागते. हा मंत्र फक्त आध्यात्मिक नाही तर तो मानसिकदृष्ट्याही खूप उपयोगी आहे. तुमचं मन शांत होतं, तुमचं शरीर रिलॅक्स होतं, हार्ट रेट कमी होतात. हे सगळं मिळून तुम्हाला नॅचरल झोप येण्यास मदत होते. जर तुम्ही रोज 7 दिवस हा मंत्र जपला तर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. छोटे उपाय करा. झोपण्याआधी मोबाईल वापरणं कमी करा. खोलीत शांतता वातावरण ठेवा. शक्य असेल तर दिवा किंवा अगरबत्ती लावा आणि मग मंत्र जपा. कारण स्वामींच्या मंत्रात खूप ताकद आहे. तसंही आपण म्हणतोच, स्वामींचं नामस्मरण केल्यावर स्वामी नक्की पावतात. स्वामींची श्रद्धा जितकी कराल तितकी तुमची मनाला शांतता मिळेल. जशी तुम्ही भक्ती कराल तसे स्वामी तुम्हाला फळ देतील. स्वामींची नित्य सेवा करा. उठता बसता स्वामींचं नामस्मरण घ्या. तुम्हाला होणारा त्रास स्वामींचं नाव घेताच कमी होऊन जाईल. मग आजपासूनच 7 दिवस मंत्र जपायला सुरुवात करा आणि फरक बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा की मंत्र जपायला सुरुवात करताय की नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.